पटका हा बस. रामकृष्ण हरी या पुढे पंख्याचं बटन चालू. मोठं बटन हा मोठं सगळं सुरू. चला तात्यांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि माझी मुलगी डॉक्टर आहे, आयुर्वेदिक डॉक्टर. तिने कमरेचं औषध दिलंय दुखण्यावर. तुमचं वय पण झालं ना, तुम्ही म्हणलं ते बरोबर आहे. सुखासुखी डोळे गेलेलं. आता ती बाजू घ्या, दोन्ही बाजूला लावूया. आमचं भाग्य की आमच्या तात्यांच्या सेवेचा आम्हाला लाभ मिळाला. काही काळजी करू नका. मन करा. तात्या कमरपट्टा पण आहे. अरे बाबा, आपले हे ताते आहेत शंकर शामराव साळुंखे. हा शिवराम फार सुंदर. आता गुडघे द्या. असू द्या, गुडघं पण चांगलं. अहो देवा, हे आमचं भाग्य बनायचं. सेवा काय, हा मेवा आहे आमचा. मग आम्हाला ही मेवा आहे. तुमचं शरीर हाताला लागलं. त्याचा पटका काढाय, जरा डोक्यात बसा, जरा डोक्याला पण लावतो. आज इतकं छान वाटलं मला. आमचं तात्या 93 वर्षाचं आहे. ही खरी सेवा. हा हा माझ्या मनावरती त्याला काय आता बोललेलं कळत नाही. तुमच्या वयाची हात्या तात्या बघा, तुम्हाला मोकळं वाटलं. एक तासभर शांत झोप लागेल तुमची. हा सुद्धा आडवं. बर, तू खूप वेळ उभं घेतलं. हा नाही 5 मिनिटं 5 सेकंड पण नाही झाले. म्हणजे उभं केलं मी बघितलं. हा आडवं कधी व्हिडिओ आडवं चांगला. असंच मला आशीर्वाद द्या. हे 47 वर्ष 50 विद्यार्थी केला. आता शांत पंखा चालू आहे, आराम करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. चालू आहे अजून. हा रामकृष्ण हरी. आमचं सौभाग्य आहे की आमच्या तात्यांच्या सेवेला मला लाभ मिळाला. हीच खरी मेवा आहे, हीच खरी वारी आहे. वाटचालीमध्ये दिसल ते काम करणं. केवळ मी दिंडी मालक आहे म्हणून मी बोटं दाखवायची आणि हे तू कर रे तू कर रे तू करे असं न करता आपण करूया. आता तू बघितलंस मी काय केलं, पुढं तंबूला घेतली. तंबू म्हणजे थोडक्यात माझ्या वयाला किंवा माझ्या शरीराला जे झेपल ते आपण करणं शक्य आहे. त्यासाठी माझा हुद्दा महत्वाचा नाहीये. त्यामुळे ह्या पंढरीच्या वारीमध्ये आपण फक्त सेवक आहोत, हीच भावना कायम लक्षात राहिली पाहिजे.